काय ऐकू नाही आलं, पुन्हा सांगा. 2 वर्ग नाही आहे, एकच वर्ग आहे. एकच वर्ग आहे, पण काही लोकांनी पीटी युनिफॉर्म फक्त घातलेले नाही आहेत. मागे तिकडे काही मुलं पण दिसतात. त्याच्यामुळे मला असं वाटलं की बहुतेक 2-3 वर्ग एकत्र केलेत की काय, असं होतं ना कधी कधी. चला, कसं झालं तुमचा अभ्यास इयत्ता 9वी? चांगला. बरं, बघूया किती चांगला चाललाय. सांगा मला की आपण मागच्या वेळेला कुठला धडा सुरू केला होता? चांगला झाला तुमचा अभ्यास, तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. चला, आपण उलटा प्रश्न विचारू. तुम्हाला विज्ञानाचे किती किती धडे सुरू झालेत सांगा. कोणते कोणते धडे तुमचे सुरू झालेत? आपल्या एनजीओच्या लेक्चर मध्ये भरपूर लेक्चर तुमचे सुरू आहेत. गतीचे नियम, शाबाश. तो धडा कोणी शिकवला तुम्हाला? सुलक्षणा मॅमने घेतलाय तो. फिजिक्सचा धडा आहे. अजून कोणता धडा सुरू आहे सांगा? काय 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 कार्य आणि ऊर्जा हा धडा पण सुरू झालाय. बरं, अजून कुठला? एखादा बायोचा धडा पण सुरू झाला असेल तुमचा, सजीव, वनस्पती, असा एखादा धडा झाला असेलच तुमचा. बरोबर, वनस्पतीचे वर्गीकरण पूजा मॅम घेतात ना. मी काय घेते लक्षात आहे का? थोडंफार तरी कुठेतरी काय माहिती, यांना बघितल्यासारखं वाटते पण काय माहिती काय घेतात. असं होतं का? वाटलंच मला. मी तुमचं केमिस्ट्री घेते. केमिस्ट्री मला माहितीये तुमच्या डोक्यामध्ये एकाच वेळेला भरपूर गोष्टी सुरू आहेत. नक्की कोणते शिक्षक काय घेतात आणि हा काय घ्यायला आलायत, असं होतं ना. खूप दिवसांनी भेटल्यावर असं होतं. आपण मागच्या आठवड्यात भेटलो होतो तेव्हा आपण एक धडा सुरू केला होता, माझ्या लक्षात आहे. म्हणून तुम्हाला मी सांगते की आपण केमिस्ट्रीचा धडा सुरू केला होता, तो होता 4था धडा, पदार्थाचे मोजमाप. बरं, तुम्हाला खाली जी दुसरी शाळा जॉईन झाली नंदुरबारची, तुम्हाला माझा आवाज येतोय का मुलांना? नाही, तुमची नाही, मुलींनो तुमचा आवाज मला आलाय. इथे दुसरी एक स्कूल जॉईन झाली त्या मुलांना हा जरा वर करा. माझा आवाज येतोय का तुम्हाला? येस, गुड. म्हणजे सगळ्यांना ऐकू येतं. चला, धडा सुरू करूया. थोडंसं पटकन रिव्हिजन करू आणि मग आज आपण त्याच्या नव्या कन्सेप्टकडे जाणार आहे. मस्त धडा आहे हा. ह्या धड्याला बिलकुल हलक्यात घेऊ नका. 11वी केमिस्ट्रीला हा पुन्हा येतो आणि तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही आयुष्यात काय चाललंय, कुठून आला धडा. हा धडा 9वीतच होता. हा आपल्याला ऑलरेडी झाला होता, फक्त तो 11वीला आपल्या लक्षात नसतो. पदार्थाचे मोजमाप, मेजरमेंट ऑफ मॅटर. व्हॉट इज द मॅटर? मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज गॉट सम मास. आता ही जी व्याख्या आहे ना, आपल्या डोक्यामध्ये फीड करून टाकायची. मॅटर इज एव्हरीवेअर अराउंड यू. इनसाइड यू इज मॅटर, आउटसाइड यू इज मॅटर. तुमच्या आजूबाजूला कुठलीही वस्तू तुम्ही बघितली ती मॅटरने बनलेली. तर मॅटर म्हणजे काय? जी जागा व्यापते आणि त्याला स्वतःचं वस्तुमान आहे, अशी कुठलीही गोष्ट मॅटर आहे. ठीक आहे. तर ह्या मॅटरला आपण जेव्हा बघतो, कोणताही पदार्थ घ्या, प्लॅस्टिकचा घ्या, लाकडाचा घ्या, काचेचा घ्या, कापडाचा घ्या, कोणताही पदार्थ कुठल्याही मॅटरचा बनलेला तुमच्या आजूबाजूचा बघा आणि सांगा की हा कसला बनलेला असतो. तुम्ही जर त्याचे बारीक 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 तुकडे करायला गेलात तर तुम्ही अशा एका लेवलला पोहोचाल की त्याच्या पुढे तुम्ही ती वस्तू तोडूच शकत नाही. त्याला आपण म्हणतो द स्मॉलेस्ट पॉसिबल डिव्हिजन ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅटर. मग ते गेल्यावरती तुम्हाला काय म्हणतात? द स्मॉलेस्ट पॉसिबल पार्टिकल्स ऑफ दॅट मॅटर. तर त्याला आपण ॲटम्स म्हणतो. ॲटम्स आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी मॅटर विच आर नॉन डिव्हिजिबल, इनविजिबल. तुम्हाला दिसत नाही डोळ्यांनी ते, पण ते असतात आणि तुम्ही त्यांना तोडू शकत नाही, तुम्ही त्यांना बनवू शकत नाही. दे आर ऑलरेडी देअर इन द नेचर अँड दे मेक द मॅटर. त्याच्यामुळे ते त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात. तर ह्या मॅटरला मेजर करण्याचा आपल्याला काय, एक कोणतरी विद्यार्थी काहीतरी बोलला, तू काय बोललास? तर हे जे मॅटर आपल्या आजूबाजूला असतं ह्याला मोजायचं का? दुसरी प्रश्न, का मोजायचं? आधी याला मोजायचं का आपण, पण का मोजायचं आपण, असे दोनही प्रश्न आहेत. बघा, उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एखाद्या दुकानामध्ये जातो, कुठल्याही दुकानात, साधा आपण बटाटे घ्यायला जरी गेलो ना तरी आपण 1 किलोचं वजन ठेवतो आणि बाजूला 1 किलो बटाटे विकत घेतो. काहीतरी मोजमाप हे आपल्या आयुष्यामध्ये सतत सुरू असतं. आपल्या वर्गात किती मुलं प्रेझेंट आहेत, किती ऍबसेंट आहेत, आज किती बुक्स घ्यायचे आहेत, आज किती पिरियड आहेत. वी कीप ऑन काउंटिंग सो मेनी थिंग्स अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला असलेले पदार्थ ज्या मॅटरचे बनलेले आहेत
ते मॅटरच मेजर केलं पाहिजे असा एक फंडामेंटल थॉट आला. बट हाऊ विल यू मेजर द मॅटर? मॅटर इज व्हेरी व्हेरी इनफायनाईट टू सी. तुम्ही खूप छोट्या लेवलला नाही बघू शकत ते. दॅट टू यू हॅव टू मेजर ॲटम्स, मॉलिक्युल्स, रेडियस ऑफ ॲटम्स, वेट ऑफ ॲटम, मास ऑफ ॲटम अँड नंबर ऑफ ॲटम इन 1 ग्रॅम ऑफ समथिंग. अशा n नंबर ऑफ गोष्टी ह्या मेजरमेंट ऑफ मॅटर मध्ये येतात. याची सुरुवात आपली झालेली आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. मॅटर तुम्ही कुठलंही घ्या, पण हे लॉज फॉलो झाल्याशिवाय त्यांच्यामध्ये तुम्हाला केमिकल कॉम्बिनेशन झालेलं दिसणार नाही. यू टेक एनी एलिमेंट्स, दे ऑल विल फॉलो दीज केमिकल कॉम्बिनेशन लॉज. दे आर फंडामेंटल लॉज. द फर्स्ट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. Mass you cannot create, you cannot destroy. It only changes its form. Even if some gas is released or some precipitate is formed, त्याचं वेट आपण, त्याचं मास जे असतं आपण ते धरतो. तर ते जे मास आहे, रिएक्टंटचं टोटल इज इक्वल टू प्रोडक्टचं टोटल. हे सेमच असतं. त्याला इक्वेशन म्हणतात. इक्वेशनचा अर्थ आहे इक्वल. LHS इज इक्वल टू RHS. दोन्ही बाजू समान असल्या पाहिजे. लेफ्ट हँड साइडला तुमचे रिएक्टंट आहेत, जे रिएक्शन करतात ते सगळे. त्यांचं टोटल मास जेव्हा तुम्ही केलं ऍडिशन करून त्यांचं टोटल मास काढलं, तर ते तुमच्या प्रोडक्टच्या टोटल मासच्या एवढं यायला पाहिजे. हाच हा लॉ सांगतो. ह्याचं आपण एक एक्झाम्पल बुकमध्ये पाहिलं होतं, मला परत दाखवेन ते. दुसरं होतं लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. तुम्ही कुठल्याही एलिमेंट्सचे एखाद्या प्रॉपर्टीज किंवा त्याच्यातला एखादा कंपाऊंड घेतलात, तर त्या कंपाऊंड मध्ये जे काही त्याच्यामधले एलिमेंट्स आहेत ते एका डेफिनेट प्रपोर्शन मध्येच एकमेकांशी कंबाईन करतात. फॉर एक्झाम्पल H2O इज वॉटर, CO2 इज कार्बन डायऑक्साईड. आता हा कार्बन डायऑक्साईड पानांच्या जवळपासचा घ्या, आपल्या नाकातनं बाहेर पडणारा घ्या, एखाद्या कंपनीतनं बाहेर पडलेला, एखाद्या व्हेइकलचा धूर, कुठल्याही गॅस मधला म्हणजे गॅस एअर मधला CO2 तुम्ही बघितला तर तो कार्बन डायऑक्साईडच असतो. तो CO झाला तर तो बदलून जातो, तो कार्बन मोनॉक्साईड होतो. म्हणजेच त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या आणि त्याचं नाव हे सगळं सेमच. कार्बन डायऑक्साईड म्हणलं की कार्बन आणि 2 ऑक्साईड हे असंच डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि ते प्रपोर्शन फिक्स असतं. ते एकमेकांबरोबर त्याच प्रपोर्शन मध्ये मिक्स होतात आणि तो एक कंपाऊंड बनवतात. प्रपोर्शन बदललं की कंपाऊंड बदलतं. हा सिंपल लॉ. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, जेव्हा तेच 2 एलिमेंट 2हून जास्त म्हणजे 1हून जास्त असे प्रोडक्ट्स बनवतात, तेव्हा ते त्यांच्या एका पर्टिक्युलर रेशो मध्ये बनवतात. असा तो लॉ आहे, तो आपल्याला बुकमध्ये नाहीये. इट इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. नेक्स्ट इज atoms are building blocks of matter. We know that what is the structure of atom. Atom is made up of nucleus. न्यूक्लियस मध्ये काय असं सांगा रे पटकन मला जरा. न्यूक्लियस मध्ये कोण असतं? काही असतं का? आधी पहिली गोष्ट तर ही आहे की काही असतं का? असतं तर कोण आणि नसतं तर का नाही? बोलो भाई बोलो, जल्दी जल्दी बोलो. अनम्यूट करा आणि बोला. प्रश्न समजला का? तुमच्या ऍटम मध्ये म्हणजे तुमच्या अणूमध्ये मध्यभागी जे न्यूक्लियस आहे, जे केंद्रक आहे, त्याच्यामध्ये कोणी असतं का? असतं तर कोण असतं? नसतं? असतं का नसतं? हो का नाही? नसतं. कोण आहेत ते महाबुद्धिमान लोक? सांगा बरं जरा मला. नसतं म्हणणारे कोण आहेत लोक? एखाद्या अणूच्या केंद्रकामध्ये अजूनही काही नसतं असं कोणाकोणाला वाटतं? चला मी तुम्हाला सांगते, तुमचं कन्फ्युजन क्लिअर करण्याकरता आपण चित्र काढू. तुम्हाला समजेल की तुम्ही काय उत्तर दिलंय. तुम्ही बरोबर कन्फ्युज झालाय. मला आवडलं. कन्फ्युज झालं की उत्तर चुकतं आणि मला उत्तर चुकलं की खूप मज्जा वाटते. तुम्हाला सगळं येत असून पण तुम्ही चुका करता आणि मला ती गोष्ट फार मज्जा 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 असल्यासारखी वाटते. बघा, आणि हे सगळ्यांचंच असं होतं, कारण आपण एकदम भरपूर काही काही विचार करायला जातो आणि मग आपण झोल करतो उत्तरामध्ये. हे काय आहे? काय काढलं असेल मी? सांगा जरा मला. वर्तुळ. आता जरा 9वीच्या हिशोबाने विचार करा.
हे वर्तुळ काढलं असेल, कशाला काढलं असेल? अणूची रचना तुम्हाला 8वीत धडा होता, ऍटॉमिक स्ट्रक्चर, असं होतं का त्याच्यामध्ये? बाकीच्या शाळा पण माईक ऑन करून बोलू शकतात बरं का. ऍटॉमिक स्ट्रक्चर हा लेसन तुम्हाला 8वीला पण होता. बरं, आता बघा, हे झालं तुमचं ऍटमचं स्ट्रक्चर. हे रफ स्ट्रक्चर आहे. हे आहे तुमचं न्यूक्लियस. बरोबर ना मुलींनो? माझ्याशी बोला, जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर द्या, एकमेकींशी काही काही बडबड करू नका. हे आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसचा अर्थ काय आहे? केंद्रक. न्यूक्लियसच्या बाजूला ह्या वर्तुळ तुम्ही जे म्हणाल वर्तुळ, लहान मुलांसारखं उत्तर, त्याला वर्तुळ म्हणत नाहीत, त्याला म्हणतात कक्षा, आणि त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑर्बिट्स. तुम्ही सगळे इंग्लिश मिडियम वाले लोक आहे ना? हो की नाही? ऑर्बिट्स. तुम्ही मराठी मिडियम वाले लोक आहे? एक मिनिट, एकच मिनिट. आपल्या बॅच मध्ये किती मराठी मिडियम वाली मुलं आहेत? एक शाळा मराठी मिडियमची आहे, बाकी सगळे स्कूल इंग्लिश मिडियम आहेत का? सर तुम्ही इंग्लिश मिडियमच्या बॅचला जॉईन केलंय का? हो. एकच मिनट. संगीता मैम, ये जो स्कूल है ये शायद मराठी मीडियम वाले इंग्लिश मीडियम के बैच में ज्वाइन हुआ लगता है. सलसाड़ी स्कूल मराठी मीडियम है क्या? हाँ जी. कल भी आए थे. इनके टीचर से कनेक्ट करके बता दीजिए ना मैम प्लीज कि. हाँ, तो इनको मैं दूसरी लिंक ज्वाइन करने को बोलूं? हाँ, ग्रुप में दूसरी लिंक आई हुई है मराठी मीडियम की, तो उसे ज्वाइन करने को बोलिए इनको. ओके ओके ओके. सर तुम्ही आहे ना ऍक्च्युली इंग्लिश मिडियमची बॅच जॉईन केलेली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लीज तुमच्या ग्रुपमध्ये बघा, जी मराठी मिडियमची लिंक आहे त्याला जॉईन करा. मी तोच विचार करते की बाकी सगळे जे आहेत ते इंग्लिश मिडियम वाले आहेत, तर मी पीपीटी आणि पुस्तक इंग्लिश मध्ये शेअर करणार आहे, बाकी काही नाही. कंटेंट तर सारखं आहे. ठीक आहे. ऑल राईट, चलो ठीक आहे. तो त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, आपण आपलं काम करूया. चला बाकी. अच्छा, आता इकडे दोन स्कूल आहेत, आदर्श आश्रम स्कूल आणि दुसरी काय नंदुरबार. तुम्हाला माझा आवाज येतोय का? तुम्ही हात वर करून दाखवू शकता मला, हो का नाही? एका शाळेला नंदुरबारच्या शाळेला येतोय, आणि ही जी आदर्श आश्रम स्कूल आहे, मुलींनो तुम्हाला माझा आवाज येतोय का? हेलो, आई थिंक ये स्कूल में भी मेरी आवाज नहीं आ रही है, तो ये बच्चे आंसर कैसे करेंगे? तुमचे कोणी शिक्षक आहेत का तिकडे? ऐकू येतंय. नाही सर, तुमचं स्कूलचं नाही म्हणत आहे, तुमच्या मुलांनी हात वर केला ते मला दिसलं. इथे आणखी एक स्कूल आदर्श स्कूल म्हणून एक जॉईन. मैम बोलिए इनको. देव मोगरा स्कूल के बच्चे. देव मोगरा स्कूल, तुम्हाला माझा आवाज येतोय का? त्यांच्या शाळेचं नाव पण त्यांना ऐकू येत आलं तरी पण ते हात वर करतील ना. आई थिंक उन्हें शायद वो हैंग हो गया नेटवर्क वीक है इनका. ठीक, चलो कोई नहीं, पर मतलब मैं शेयर करती हूँ मेरी पीपीटी, ताकि कोई कंफ्यूजन ना रहे, और फिर अगर नहीं है तो फिर वो रिकॉर्डिंग देख सकते हैं ना. ठीक है, ऑल राइट, चलो ओके. तो हम लोग यहाँ थे, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मैटर, एटम्स. हाँ बोला सर. मी स्टुडंट बोलतोय. काय झालं? मी स्टुडंट बोलतोय. हा बोल ना, बोल. मॅम ते न्यूक्लियस मध्ये तुम्ही विचारलं होतं ना, हा त्याच्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. थँक्यू. मगाशी का नाही उत्तर दिलं? मला असं वाटलं की त्या मुली म्हणाल्या नाही, म्हणलं असं कसं होऊ शकतं, हे एवढे कन्फ्युज का बरं? मग मी त्याचे चित्र काढून तेच दाखवणार होते. बरं झालं, करेक्ट पॉइंट वर आलास तू. व्हेरी गुड. चला आता हेच तर मी मगासपासून सांगत होते की ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपण ए स्टँडर्डला हेच तर केलं होतं. पूर्ण वर्षभरात ह्या अभ्यासामध्ये आपण अशी कितीतरी चित्र काढली होती ऍटमची.
आणि त्याच्यामध्ये करेक्ट. आता चल मला एक्सप्लेन कर या चित्रामध्ये काय काय आहे. अर्ध्या अर्ध्या गोष्टी मी लिहून टाकल्यात, बाकीच्या तुम्हाला सांगून टाक. न्यूक्लियस मध्ये त्याने मला सांगितलं की न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात. बरं, बाकी काय काय असतं? स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आणखीन काय गोष्टी दिसतात सांग. आता चांगला बोलत होतस की. हे स्क्रीन शेअर केलेलं दिसतंय ना तुम्हाला? पांढरा पांढरा एक बोर्ड दिसतोय. शेवटच्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन असतो. बरोबर, शेवटच्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन आहेत. मधल्या ऑर्बिट मध्ये नाही आहेत का? मधल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे बघा, ते मी ब्राऊन कलरने केलेत, त्याला मी आता सर्कल करून टाकते. 1 आणि 2. पहिल्या शेल मध्ये, याला के शेल म्हणतो ना आपण, के शेल, ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर ना, 2 इलेक्ट्रॉन्स. त्याची कॅपॅसिटी 2चीच आहे. मग दुसरा शेल येतो, के नंतर कोणता येतो? एल, के एल एम एन अशी नावं आहेत ना त्यांची. तर हा जो आहे दुसरा आहे तो आहे एल शेल. त्याने बरोबर सांगितलं की याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिसत आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये काय आहे? शेल्स आहेत, म्हणजेच ऑर्बिट्स आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या मध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस. नाउ few fundamental properties of the atom. First is atomic number, which is represented by Z. Atomic number मध्ये we exactly give number of protons or electrons. जे चार्ज पार्टिकल्स आहेत त्यांचा चार्ज आपण जो देतो, त्यांचा नंबर जो आपण देतो तो आहे Z. Z इज ॲटॉमिक नंबर, त्या ॲटमचा नंबर. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर मध्ये खूप कन्फ्युजन असतं. तर हा आहे ॲटॉमिक नंबर, नॉट ॲटॉमिक मास नंबर. मास म्हणजे वजन, ह्याच्यामध्ये वजन नाहीये. दिस इज जस्ट ॲटॉमिक नंबर. आता हे सगळं काय आहे हे ऑलरेडी आठवत झालंय, पण आपण रिवाइज करूया. दुसरा असतो ॲटॉमिक मास नंबर, रिप्रेझेंटेड बाय ए. ए मध्ये काय येणार? वजन, कारण की ते मास आहे. तर कुठल्या पण ॲटमचं मास हे त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ह्या दोघांवरती अवलंबून असतं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोनही कुठे असतात? न्यूक्लियस मध्ये असतात. आपण मग कशीच बघितलं. तर जे न्यूक्लियसचं वजन आहे तेच तुमचा ॲटॉमिक मास नंबर नसेल का? AMN, ॲटॉमिक मास नंबर, that is nothing but mass of the nucleus. Electrons carry very negligible mass, so we do not consider the mass of electrons when we consider the mass of the atom. ॲटॉमिक मास मध्ये आपण फक्त न्यूक्लियसचा मास धरतो, कारण न्यूक्लियस मध्येच सगळे जाड गुबू गुबू लोक आहेत, न्यूट्रॉन प्रोटॉन. प्रोटॉन कॅरी पॉझिटिव्ह चार्ज, 1 पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन कॅरी 1 निगेटिव्ह चार्ज. न्यूट्रॉन डू नॉट कॅरी एनी चार्ज. इफ यू लुक एट द मास, प्रोटॉन 1 युनिट मास, इलेक्ट्रॉन व्हेरी निग्लिजिबल, वी डोंट काउंट इट, अँड न्यूट्रॉन 1 युनिट मास. म्हणजेच तुमच्या ॲटॉमिक नंबर मध्ये काय धरतात? प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. काहीतरी एकच लक्षात ठेवायचं, जितके नंबर ऑफ प्रोटॉन तितकेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असणार, कारण ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सो द नंबर ऑफ protons present inside the nucleus will be equal to number of electrons revolving around the nucleus. This structure is similar to solar system structure, sun at the center and planets revolving around the center. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला मास जर बघायचा असेल तर वी हॅव टू फोकस ऑन दी न्यूक्लियस. नंबर बघायचा असेल तर वी हॅव टू फोकस ऑन दी इलेक्ट्रॉन्स. इट इज जस्ट सेम ॲज तुमच्या स्कूलमध्ये 50 मुलं आहेत, त्यातला तुमचा रोल नंबर, समजा माझा रोल नंबर 5 आहे, तर तो झाला माझा ॲटॉमिक नंबर. पण माझा ॲटॉमिक मास नंबर, माझं स्वतःचं जे वजन आहे, दॅट इज माय ॲटॉमिक मास नंबर. बट व्हॉट इज माय ॲटॉमिक नंबर? माय ॲटॉमिक नंबर इज माय रोल नंबर. कसला रोल नंबर? पिरियॉडिक टेबल. काय असतं पिरियॉडिक टेबल? इट्स जस्ट अ चार्ट ऑफ एलिमेंट्स, जो आता तुम्हाला दिसेल इकडे. सी, आपला पिरियॉडिक टेबल हा असा आहे. Periodic table of elements is nothing but a systematic arrangement of all the elements available in the nature. 118 elements are placed in this periodic table in a respective place. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? Every element is given a special place. Hydrogen, helium, lithium, beryllium, boron, carbon. Every element has got a
स्पेशल प्लेस. ह्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक ऍटमला त्याच्या जागेवरून आपण ओळखू शकतो. हे सिस्टमॅटिक अरेंजमेंट काय आहे, कशाला आहे, हे सगळं आपल्याला पुढच्या वर्षी आहे. पण याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन, तुम्ही त्या एलिमेंटला त्यांच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या हिशोबाने लावता. जे 1 2 3 4 5 म्हणजे रोल नंबर. रोल नंबर प्रमाणे तुम्ही मुलांना उभं करता की नाही, चला रोल नंबर प्रमाणे या, तुमची ओरल घ्यायची आहे, सगळे रोल नंबर प्रमाणेच येतात, म्हणजेच हे रोल नंबर आहेत. पण ऍटमिक मास नंबर म्हणजे प्रत्येक मुलाचं वजन, असं लक्षात ठेवा. ओके, आता हे झालं स्ट्रक्चर ऑफ ऍटम. ऍटमच्या स्ट्रक्चरमध्ये सेंट्रली प्लेस न्यूक्लियस इन विच देर इज प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड दी न्यूक्लियस इन दी शेल्स, specific shells which are orbits. Now in this atomic structure, different atoms of the same element are same. कार्बनचे सगळे ऍटम सेम आहेत, नायट्रोजनचे सगळे सेम आहेत, पण कार्बन आणि नायट्रोजनच्या ऍटम मध्ये डिफरन्स आहे, म्हणूनच ते वेगळे आहेत ना. हा त्यातला कॅरेक्टरिस्टिक आहे. पिरियोडिक टेबल मध्ये त्याची अरेंजमेंट आहे. सब ऍटॉमिक पार्टिकल्स कोणते, वी ऑलरेडी हॅव सीन प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. ठीक आहे, प्रत्येकाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलेल्या आहेत. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस इज ऍटॉमिक साइज. ऍटॉमिक साइज इज गिवन इनटू इट इज अ लेंथ. बरोबर ना, तुम्ही कुठलाही समजा सर्कल काढलं, सी दिस इज अ सर्कल, तर त्या सर्कलमध्ये तुम्ही त्याची रेडियस मोजणार म्हणजे काय करणार, सेंटर पासून कुठल्याही एका पॉइंट पर्यंतचं अंतर मोजणार, बरोबर की नाही. सो ऍटमचं तुम्ही रेडियस कसं मोजणार, सेंटर पासून पर्यंतचं अंतर. दिस इज युअर ऍटॉमिक रेडियस. मग ही ऍटॉमिक रेडियस जी असते ती बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. जसं तुमचा ऍटम कुठला आहे, त्याच्यामध्ये शेल किती आहेत, बरोबर. हा मी फक्त न्यूक्लियस काढलाय, शेल्स जशा वाढत जातील तशी रेडियस वाढत जाईल. म्हणजेच आपण काय करतो, सेंटर पासून ते मॅक्झिमम आउटर मोस्ट जे काही शेल आहे त्याचं अंतर मोजतो इन दी ऍटॉमिक रेडियस. आता हायड्रोजन, लिथियम, कार्बन, सोडियम, क्लोरीन ह्यांच्या आपल्याला इथे रेडियाई दिलेल्या आहेत. लिथियमची ह्या सगळ्यांमधली 2 नंबरची आहे, सोडियमची 227 आहे. आता हे सगळे एलिमेंट्स छोटे मोठे जास्त कमी वजनाचे असे आहेत. हायड्रोजन हा सगळ्यात छोटा आणि पहिला एलिमेंट आहे, त्याची ऍटॉमिक रेडियस फक्त 53 आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे हेलियम, नंतर आहे लिथियम, हायड्रोजन, हेलियम, लिथियम. लिथियम इज थर्ड, 167 एवढी त्याची रेडियस आहे. इट इज मेजर्ड इन पिकोमीटर, म्हणजे 10⁻12 एवढ्या छोट्या लेवलला जाऊन आपण याची मेजरमेंट बघतोय. इट इज जस्ट अन इन्फॉर्मेशन की ऍटम्स आर व्हेरी मायन्यूट अँड देअर रेडियाय आर मेजर्ड इन दिस वे. पुढचं ऍटॉमिक मास. आपण ऑलरेडी बघितलंय की ऍटॉमिक मास मध्ये वी कन्सिडर्ड नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आता जरा मला लॉजिकली एका प्रश्नाचं उत्तर द्या. डू यू नो आयसोटोप्स? आयसोटोप्स हा शब्द ऐकलाय का? आयसोटोप्स, आयसोटोप्स हा शब्द ऐकलाय का? आयसोटोप्स चला आपण डिस्कस करूया. मी हे तर राहू देते, इथेच ठेवतो. वी विल ड्रॉ 3 आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन इज अन ऍटम दॅट वी नो. हा झाला हायड्रोजनचा न्यूक्लियस, हा झाला ऑर्बिट, हा झाला दुसरा हायड्रोजनचा न्यूक्लियस आणि हा त्याचा ऑर्बिट, हा झाला तिसरा आणि हा त्याचा ऑर्बिट. आता हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत, म्हणजेच काय आहेत ऐका. हायड्रोजन तिघांमध्येही एक एक इलेक्ट्रॉन आहे, हे फिक्स आहे, याच्यामध्ये काहीही बदल नाहीये. कोणता पण हायड्रोजनचा ऍटम तुमच्या आजूबाजूला असेल, पाण्यात असेल, हवेत असेल, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. ऍटम बद्दल बोलते मी, ऍटम. इलेक्ट्रॉन्स ची संख्या 1. इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन असतात, आपल्याला माहिती आहे. ऍटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, तर प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन. प्रोटॉन किती आहे? पॉझिटिव्ह. इकडे सेम, प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन. आणि इकडे पण प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन. आणि हे किती आहे? 3 1.
याची संख्या आहे 1. पण खरी मजा सुरू होते जेव्हा आपण न्यूट्रॉन बद्दल बोलतो. न्यूट्रॉन काढते. याच्या न्यूक्लियस मध्ये एकच प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन नाहीच आहे. याच्या न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन आहे आणि एक न्यूट्रॉन आहे. आणि याच्या न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन आहे आणि 2 न्यूट्रॉन आहेत. तुम्ही म्हणाल हे काय तुम्ही सांगताय विचित्र? तर हे विचित्रपणा नाहीये, हे नेचर मध्ये असलेले हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत. याचं नाव आहे हायड्रोजन, याचं नाव आहे ड्यूटेरियम आणि याचं नाव आहे ट्रिटियम, HDT. तिघांचेही झी म्हणजे ऍटॉमिक नंबर 1, कारण नंबर ऑफ प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन 1च आहे. पण ए म्हणजे ऍटॉमिक मास नंबर वेगळा आहे बघा. याचा ऍटॉमिक मास नंबर एकच आहे, म्हणजे वजन न्यूक्लियस मध्ये एका प्रोटॉनचं आहे, त्याच्यामुळे याचा A=1, याचा 2 आणि याचा 3. वजन वेगळं वेगळं आहे पण एलिमेंट सेम आहे. अशा पद्धतीचे जे काही ऍटम्स असतात त्यांना आपण म्हणतो आयसोटोप्स, रिप्रेझेंटेड बाय आय. आयसोटोप्स मध्ये फक्त नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मध्ये बदल होतो, बाकी काय असतं सेम. हे आयसोटोप्स कोण असतात? जुळे किंवा तिळे भाऊ. एका घरामध्ये राहणारी 2 मुलं जर जुळी असली, तुम्हाला काय माहिती कोण गेलं आणि कोण आलंय, पण त्यांना माहिती असतं त्यांच्यामध्ये बारीक बारीक अंतर असतं. कोणाची उंची थोडीफार कमी असते, कोणाचं वजन थोडंफार कमी जास्त असतं. ते आयसोटोप्स असतात. दिसायला सेम असतात पण असतात वेगळे वेगळे. जसं हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम हे 3ही हायड्रोजनचे आयसोटोप आहेत. ते नेचरमध्ये असतात. त्यातला मॅक्झिमम सगळीकडे जो असतो तो हाय किंवा हाय, पण हा पण असतो. कोणीही असू शकतं. तुम्हाला माहित नाही कुठला हायड्रोजनचा ऍटम तुम्ही घेतलाय, हा का हा का, त्याचं प्रमाण असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एकाच एलिमेंटचे एकाहून जास्त जे काही ऍटम्सचे प्रकार असतात, बेस्ड ऑन देअर डिफरन्स इन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर कॉल्ड एज आयसोटोप्स. ठीक आहे. या आयसोटोप्स मुळे ऍटमिक मास मध्ये चेंज होतो. ऍटमिक नंबर तर सेमच असतात. ऍटमिक नंबर सेम म्हणजे असतात एका रांगेत सगळ्यांचे. मी तुम्हाला आधीच सांगितलं पिरियोडिक टेबल मध्ये दे आर अरेंज्ड इन टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटमिक मासेस. ऍटमिक नंबर्स 1 2 3 4 नंबर प्रमाणे त्यांचा रोल नंबर, बट द मास इज डिफरंट. सो ऍटमिक मास इज व्हॉट? मास ऑफ दॅट पर्टिक्युलर ऍटम. ठीक आहे. आता पुढची गोष्ट जी आहे ती आहे व्हॅलेन्सी. चला आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. यू हॅव टू अनम्यूट युअर सेल्फ अँड टेल मी. दिस इज अ क्लोरीन ऍटम. ठीक आहे. आय एम जस्ट ड्रॉइंग क्लोरीन. क्लोरीनचा ऍटम तुम्हाला माहिती आहे का? क्लोरीनची ऍटमिक नंबर काय आहे? फ्लोरीन काढूया. चला आपण सोपं काम करू. वी विल ड्रॉ फ्लोरीन. फ्लोरीनचा ऍटमिक नंबर मी तुम्हाला सांगते आहे 9. ऍटमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन 9 आहे. मग 9 आपण कसं लिहितो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये 2 आणि 7, बरोबर ना? फर्स्ट शेल मध्ये 2, सेकंड शेल मध्ये 8 असतात मॅक्झिमम, पण याच्यात 9च आहेत, म्हणजे 2 आणि 7. मग फर्स्ट शेल मध्ये 2, दुसऱ्या शेल मध्ये 7. त्याची व्हॅलेन्सी किती असेल सांगा जरा मला तुम्ही. फ्लोरीन आहे हा. सांगा या फ्लोरीनची व्हॅलेन्सी किती असेल? व्हॅलेन्सी म्हणजे काय? आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन का? ऐकलाय का तुम्ही हा शब्द? हा तुम्हाला 8वीला होता. व्हॅलेन्सी. विचार करून सांगा. सुचतंय का काही? नाही. 7 ही त्याची व्हॅलेन्सी आहे का? हम्म. 7 ही त्याची व्हॅलेन्सी असेल का?
चला दुसरं तुम्हाला हिंट देते मी, टेन्शन घेऊ नका, मी तुमचं काम सोपं करणार आहे, पण कंपॅरेटिव्हली आपण अभ्यास करून सोपं करूया. अरे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि तिसऱ्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मुद्दाम वेगवेगळ्या रंगाने दाखवलेत म्हणजे आपल्याला अभ्यास करता येईल त्याचा. बघा हा एक ॲटम आहे, ह्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, तर मी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं 2 आणि 1, 2 आणि 1. ठीक आहे. आता ह्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन, मग याची व्हॅलेन्सी किती? 1. कारण याला ड्युप्लेट पूर्ण करायला, ड्युप्लेट म्हणजे 2 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्याकरता 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे तो देऊन टाकेल. याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला त्याचा ऑक्टेट पूर्ण करायचं आहे. ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पूर्ण व्हावे याच्यासाठी सगळे आयुष्यात धडपडत असतात. मग हे काय करतात, हे 7 इलेक्ट्रॉन असल्यावरती 1 इलेक्ट्रॉन घेऊन टाकतात. समजा ह्याने ह्याचा 1 इलेक्ट्रॉन याला दिला, तर आता याच्याकडे 8 झाले, म्हणजे आता याची व्हॅलेन्सी किती झाली? 1, नॉट 7. बघा हेच कन्फ्युजन आहे आणि क्लिअर करूया आपण. व्हॉट इज व्हॅलेन्सी? Valency is number of electrons given or taken by any atom to complete its octet or duplet. Duplet कोणाच्या बाबतीमध्ये? हायड्रोजन, हेलियम, लिथियम असे छोटे ॲटम ज्यांना जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन झेपून त्यांच्या आयुष्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी. पण जे त्याच्याहून मोठे ॲटम आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ऑक्टेट कम्प्लीट करायचं. मग ते काय करतात, त्यांच्याकडे असलेले इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचे देऊन टाकतात किंवा घेऊन टाकतात. NaCl मध्ये बघा, Na कडे आउटर मोस्ट शेल मध्ये Na11 आहे, क्लोरीन बरोबर Na11. आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आपण? 2, 8, 1. मग हा 11 त्याचा जर ॲटॉमिक नंबर आहे, त्यातला हा एक्स्ट्रा 1 इलेक्ट्रॉन तो काय करतो? देऊन टाकतो. बरोबर. असाच क्लोरीन इज 17. बरोबर. त्या 17 मध्ये तो काय करतो? 2, 8 आणि 7. ह्याच्याकडे पण 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, हा इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि हा याला घेऊन टाकतो, म्हणजे NaCl नावाचं एक कंपाऊंड बनतं. हा Na इलेक्ट्रॉन दिल्यामुळे होतो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि हा क्लोरीन होतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रॉन घेतला की निगेटिव्हिटी वाढली ना, आणि इलेक्ट्रॉन दिला की पॉझिटिव्हिटी वाढली. ह्याला म्हणतात NaClचं आयनिक बॉन्डिंग. म्हणजेच काय झालं, ऍटमच्या स्ट्रक्चरमध्ये आता आपल्याला हे समजलं की तुमच्या ऍटम मध्ये मॅक्झिमम जे काही तुमचे शेल्स असतात त्याच्यामध्ये तुमची जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, तर व्हॅलेन्स शेल मध्ये जेवढे तुमचे इलेक्ट्रॉन आहेत त्यातले किती इलेक्ट्रॉन तुम्ही देणार किंवा घेणार टू कम्प्लीट युअर ऑक्टेट ऑर ड्युप्लेट, डिपेंड्स कोणता आयटम, त्याच्यावरती अवलंबून आहे की त्याची व्हॅलेन्सी किती आहे. समजलं व्हॅलेन्सी म्हणजे काय? काही कन्फ्युजन नाही आता याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवू नका. हे सोपं आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. एवढं लक्षात ठेवायचं की आयुष्यामध्ये ऑक्टेट पाहिजे. बघा आपण जर आता सोपं उदाहरण घेऊया आपल्या आयुष्यातलं. आपण आपल्या आयुष्यामध्ये का बरं एवढ्या सगळ्या गोष्टी करतो? आपण लहान असतो तेव्हा शाळेत जातो, मोठे होतो जास्तीच अभ्यास करतो, खेळायला जातो, 100 प्रकारचे क्लास जॉईन करतो, हे शिकतो ते शिकतो, असं सगळं का करतो आपण आयुष्यामध्ये? का करतो? विचार करा, सांगा, अनम्यूट करा आणि बोला. बोला. आपलं स्वतःच्या जगण्यासाठी. बरोबर आहे ना, आपल्याला सुखाने जगायचं असतं. बघा आता आपण सगळेजण विचार करतो की मी आता शाळेत जाणार आहे, चांगला अभ्यास करेन, चांगले मार्क मिळतील मला, मग मी चांगल्या कुठेतरी कंपनीत जॉब करेन, माझा स्वतःचा चांगला बिझनेस करेन, मला चांगले पैसे मिळतील, मग मी चांगलं घर घेईन, चांगली गाडी घेईन, माझ्या आई बाबांची काळजी घेईन, चांगलं काम करेन आयुष्यामध्ये. हे आपल्या आयुष्यातल्या स्टेबिलिटीची डेफिनेशन आहे. तुम्ही मोठे झालात, एक 30-40 वर्षाचे झालात, तुम्हाला खूप मस्त कंपनीमध्ये खूप चांगले भरपूर पैसे असलेला जॉब मिळाला, तुमचं मोठं घर आहे, तुमच्याकडे मोठी गाडी आहे, तुमच्या घरात सगळे हॅपी आहेत, सगळे हेल्दी आहेत, तुम्हाला अजून काही पाहिजे का आयुष्यात? सांगा बरं मला. त्याला स्टेबिलिटी म्हणतात. आता बस मला छान वाटतंय, बस मला जे अचीव्ह करायचं होतं ते मला मिळालं, आता मी आयुष्यात स्थिर आहे, स्थैर्य, स्टेबिलिटी. बरोबर ना? आपण सगळे त्या स्टेबिलिटी करता धडपड करतो.
तीच स्टेबिलिटी मिळवण्याकरता हे सगळे ऍटम्स बिचारे धडपडत असतात. त्यांच्या आयुष्यातल्या स्टेबिलिटीची डेफिनेशन ऑक्टेट पूर्ण करा, तेवढं झालं की ते सुखी. ते 8 मिळण्याकरता बिचारे देतात, घेतात, शेअर करतात, वाटेल ते करतात, पण 8 मिळायला पाहिजे आयुष्यामध्ये. त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी अचीवमेंट ते 8 होना चाहिए, 8 होना चाहिए, 8 होना चाहिए. ते अष्टक झालं पूर्ण की ते स्टेबल. मग ते स्टेबल असतात म्हणजे ते बॉन्डमध्ये त्यांच्या स्टेबल असतात. त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट झालं ही त्यांची नीड आहे. तशी आपली नीड आहे, चांगलं घर, चांगले आजूबाजूला चांगले लोक, चांगलं वातावरण, हे आपली नीड आहे. की त्यांची नीड आहे ऑक्टेट. त्याच्यासाठीच ते धडपडत असतात, कळलं का? जसे आपण तसे आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी, कारण आपल्यामध्ये पण तेच मॅटर आहे ज्या मॅटरने सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत, बरोबर ना? म्हणजे आपले जे गुणधर्म आहेत ना, ह्या मॅटरला करेक्ट मॅच होतात. तुम्ही विचार करून बघा, तुम्ही लोक जे जे करतात ते सगळं ऍटम्स मॉलिक्युल्स करतात, कळलं का? ऑक्टेट कम्प्लीट करण्याची गरज काय असते. आता बघा, ह्याच्या पुढे जाऊया आपण आणि बघूया क्लासिफिकेशन ऑफ मॉलिक्युल्स. डायॲटमिक, ट्रायॲटमिक, मल्टी ॲटमिक किंवा एकाच प्रकारचे जे सिमिलर ॲटम्स असतात त्याला सिमिलर ॲटम्सचेच मॉलिक्युल म्हणतात. जसं की H2, N2, बरोबर? त्याला एलिमेंटल मॉलिक्युल म्हणतात. त्याच एलिमेंटचे ते मॉलिक्युल आहेत. जसं N2 मध्ये नायट्रोजनचे दोन्ही ॲटम टुगेदर आहेत. कंपाऊंड मॉलिक्युल्स तर आपल्याला माहिती आहे, कंपाऊंड्स, दोन वेगवेगळे एलिमेंट एकत्र आले आणि केमिकल बॉन्ड झाला की कंपाऊंड बनतो. आणि स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणजे ते काय, फक्त त्यांच्या स्ट्रक्चरवरती अवलंबून असतात. सिस ट्रान्स आयसोमर्स असं म्हणतात त्याला. पुढे आपण हे बघितलं होतं का, सिम्बॉल्स यूज टू रिप्रेझेंट द आयटम्स इन डिफरंट एलिमेंट्स. एलिमेंट्सना रिप्रेझेंट करण्याकरता आपण त्यांचे इनिशियल्स वापरतो. जसं की माझं नाव आहे दीपिका आणि मला शाळेमध्ये DSD म्हणजे दीपिका श्रीकांत दीक्षित असं माझं इनिशियल DSD शॉर्टकट होतं, DD असं करतो ना आपण, सिम्बॉल वापरतो. म्हणजेच हे सगळे एलिमेंट दाखवण्याकरता पण आपण सिम्बॉल म्हणून त्यांचे काय वापरतो, पहिली अक्षर वापरतो. आता मजा बघा, सायंटिस्ट आर व्हेरी व्हेरी बुद्धिमान. हायड्रोजन H, मग हेलियम तो पण H ने सुरू होतो ना, मग त्यांनी HE घेतला. ठीक आहे. क्लोरीन C, सॉरी कार्बन C, क्लोरीन Cl, क्लोरीन. समजलं का? सांगायचा मुद्दा, अल्फाबेटचा वापर करून तुम्ही त्यांना सिम्बॉल म्हणून दाखवताय. तर जर एकाच एलिमेंटला त्याच प्रकारचे दुसरा एलिमेंट म्हणजे सेमच इनिशियल असेल तर तुम्ही काय कराल, दुसरा अल्फाबेट किंवा स्पेशल अल्फाबेट त्याच्यामध्ये ऍड कराल. असं ह्याचं नॉमेनक्लेचर असतं. आता मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास इज सम ऑफ ऑल द ॲटम्स इन दी मॉलिक्युल. हे सुरू करण्याच्या आधी आपण जर आता धड्याकडे जाऊया. धड्यामधल्या काय काय कन्सेप्ट, काय काय चित्र एकदा बघा. आपण धड्यामध्ये काय काय केलंय, हा लेसन तुमच्या समोर आहे. टेक्स्टबुक असेल तुमच्याकडे तर तुम्हाला हे सगळं आपोआप समजेल की मी काय सांगते. हा आपला मेजरमेंट ऑफ मॅटर लेसन आहे. ह्याच्यामध्ये आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, आपण मगाशीच म्हणालो होतो पहिला लॉ, की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. बघा, त्याचं मास इज सेम, हे आपण मागच्या वेळेला डिस्कस केलं होतं की मास कॉन्स्टंट राहतं. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, H2O मध्ये जे प्रपोर्शन आहे ते कॉन्स्टंट आहे बाय इट्स वेट. म्हणजे त्याचं वजन केलं तर आपण 1:8 हे प्रपोर्शन आहे. म्हणजेच काय, टोटल. हे पण आपण कॅल्क्युलेशन मागच्या वेळेला केलं होतं, तुमच्या लक्षात असेल तर. त्याचं वेट मेजर करतो आपण, त्याचं मास. वेट म्हणजे ग्रॅव्हिटी वाला नाही म्हणते मी, त्याचं स्वतःच वजन, मास. ठीक आहे. नंतर पुढचं जे आहे ॲटम साईज, मास, व्हॅलेन्सी, हे सगळं आपण आता डिस्कस केलं, बरोबर? हे काय माहिती आहे का तुम्हाला, हे एका मायक्रोस्कोप मधली इमेज आहे एका ॲटमची, सॉरी इरिडियम ॲटमची ही एक इमेज आहे. त्याच्यावर तुम्हाला सेंटरला ॲटम, आजूबाजूला रिंग्स 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 असं स्ट्रक्चर दिसतंय का? अशीच ॲटमची रचना असते. आणि हेच तर रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंट मध्ये सांगितलं होतं ना, गोल्ड फॉइलच्या, ही अशी गोल्ड फॉइल आहे, त्याच्यामध्ये सेंट्रली प्लेस न्यूक्लियस आहे, त्याच्यानंतर आजूबाजूला खूप सारे रेडिएशन जात आहेत, बरोबर? ही जी रचना होती तीच आपल्याला दिसली आहे इन्स्ट्रुमेंट मध्ये की हे असंच आहे. आता मास ऑफ अन ॲटम इज व्हॉट, हे पण आपण बोललोय की त्याच्यामधल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन इज मास ऑफ दी ॲटम. त्याच्यानंतर अच्छा, एक कन्सेप्ट आपल्या बुकमध्ये आहे ती जरा बघा. वजन करण्याकरता मी तुम्हाला म्हणलं होतं, वजन काट्यावरती आपण या बाजूला काहीतरी स्टँडर्ड ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला वजन काटा. तर स्टँडर्ड वजन काटा
जेव्हा आपण घेतला तर ह्या बाजूला आपण हायड्रोजनचं वजन आधी ठेवलं आणि मग त्याच्या हिशोबाने बाकी सेकंडचं वजन काढलं. हायड्रोजन 1 तर बाकी सेकंड त्याच्या कंपॅरिझन मध्ये किती असं आपण त्याचं तोलायला सुरुवात केली. पण नंतर असं कळलं की काही जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचे जे एव्हरेज मास आहेत ते फ्रॅक्शन मध्ये येतात. मग त्या फ्रॅक्शनला तुम्ही 1 बरोबर कम्पेअर कसं करणार, म्हणून मग त्याच्याकरता कार्बनचा विचार केला. आता कार्बन आपण कसं लिहितो 12 × 1/12. 1/12 हे त्याचं मास घेतो आपण आणि 12 कार्बनचे ऍटम त्याच्या ह्याच्याकरता घेतले जातात, म्हणजे त्याच्या कॅल्क्युलेशन करता घेतले जातात. तर हे कॅल्क्युलेशन आपण नंतर कार्बन वरती आणलं. आपण मध्ये बरेच सारे वेगळे एलिमेंट्स पण वापरले, पण कार्बन हा सगळ्यांचा लाडका आहे. त्याच्यामुळे कुठेही काही प्रॉब्लेम आला तर कार्बनला वापरून त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि कार्बन खूप वर्सेटाईल आहे का हे आपल्याला पुढच्या एका धड्यामध्ये येणार आहे. तर अशा खूप साऱ्या विचित्र प्रॉब्लेमचं सोल्युशन कार्बन देतो, म्हणून मग कार्बनलाच घेतलं ऍज अ स्टँडर्ड आणि त्याच्या हिशोबाने बाकी सगळ्यांचं वजन आता काढायला सुरुवात केली. 1/12 करायचं. त्या कार्बन 12 हा त्याचा आयसोटोप आहे. कार्बनचे पण 2 आयसोटोप आहेत, कार्बन 12 कार्बन 14. तर त्यातला आपण आता 12 घेतला आणि त्याच्या हिशोबाने सगळ्यांचं वजन करायला सुरुवात केली. म्हणजे हे कधीची गोष्ट आहे जेव्हा वजन काटा. पण आता आपल्याकडे एवढी चांगली टेक्निक आहे की आपल्याला कोणाचं वजन वेगळं ठेवायची गरज नाही. आपण त्याला ॲटॉमिक मास युनिट मध्ये डिफाईन करतो आणि त्याचं सिम्बॉल आहे यू, त्याचं नाव आहे डाल्टन. डाल्टन माहिती आहे का, डाल्टन्स थिअरी ऑफ ॲटम्स, तो मागच्या वर्षीचा डाल्टन, त्याच्या नावानेच आपण ह्याचं युनिट सुरू केलंय आणि त्याचं वजन ठरलेलं आहे. 1 युनिट म्हणजे एवढं. ठीक आहे, असं हे वजन ऑलरेडी काढलेलं आहे. या वजनाच्या हिशोबाने तुमचं वजन किती असं तर ते काढलं जातं. आता केमिकल सिम्बॉल्स जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यांच्या अल्फाबेट प्रमाणे आपण काढतो, पण पूर्वी हायड्रोजनला सर्कल डॉट असं टाकायचंय. कॉपरचं नाव क्युप्रस आहे म्हणून त्याला CU मधलं C असं टाकायचंय. पण नंतर IUPAC नॉमेनक्लेचर हे असं जगन्मान्य एक संस्था आहे जी सगळ्यांना नावं ठेवत असते. म्हणजे नावं ठेवत असते म्हणजे चुका नाही, नावं ठेवत असते म्हणजे सगळ्या कंपाऊंडचा नावं देत असते. त्या नावं ठेवणाऱ्या संस्थेने असं सांगितलं की हे तुमचं डॉट, इकडचं C, इकडचं P असं काही उपयोगाचं नाही, सगळ्यांना सेम समजेल असंच नाव ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ भारत म्हटलं तर सगळ्या जगाला कळतं की भारत या देशाबद्दल बोलणं चाललंय, बरोबर. नाव असं पाहिजे की जे सगळ्यांना माहितीये की हे हेच आहे. इंडिया म्हणा, भारत म्हणा आणि काय म्हणतात त्याला हिंदुस्तान म्हणा, काहीही म्हणा, पण भारत ही जी टर्म आहे ही पूर्ण जगामध्ये मान्य झालेली टर्म आहे, बरोबर की नाही. तसंच मी माझ्या इथे एक शोध लावला की मी एक नवीन कंपाऊंड शोधून काढलाय, त्याला मी नाव दिलं A. तुम्ही पण तोच शोधला आणि तुम्ही त्याला नाव दिलं B. आणि तिकडे अमेरिकेत एका माणसाने त्याला शोधून काढलं आणि त्याला नाव दिलं C. मी म्हणाल की मी A बनवलाय, तुम्ही म्हणाल मी B बनवलाय, तर म्हणाल मी C बनवलाय. अरे पण आहे वस्तू एकच ना, नावं वेगवेगळी देऊन काय. जसं आपल्या घरातली छोटी मुलं असतात ना, चंगू मंगू टंगू, प्रत्येकाला जे वाटेल तो ते नाव ठेवतो, पण त्या मुलाला माहितीये का त्याचं नाव काय आहे. त्याला शाळेत विचारलं तुझं नाव काय, त्याला तो कन्फ्युज होतो 2 मिनिटं. मग तो विचार करतो की अच्छा मला कोणतं तरी ऑफिशियल नाव आहे जे फार क्वचित घेतलं जातं, मग ते त्याचं खरं नाव असतं. तसंच हे IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये असतं. आपण जे लोकल नावं घेतो ती नावं बाद आहेत का, नाही, ती नावं आपण घेतो. पण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये अशा सगळ्या गोष्टीचं रजिस्ट्रेशन होतं की असा एक कंपाऊंड आहे, त्याचे असे प्रॉपर्टीज आहेत, तो असा आहे, ते तिथे रजिस्टर्ड असतं. त्याच्या हिशेबानेच आपण त्याची अभ्यासाला पुढे माहिती घेत असतो. आता आणि ही जी सिस्टीम आहे आता, जी आपली नावं देण्याची जी सिस्टीम आहे ती बर्झिलियस नावाच्या एका सायंटिस्टने दिलेली आहे आणि ती आपण त्याच्या नावांच्या सिम्बॉल प्रमाणे जे वापरतो ना ते त्याने दिलेलं आहे आपल्याला, की जसं माझं इनिशियल आहे तसं त्या एलिमेंटचं पण त्याचं इनिशियल असलं पाहिजे. आता मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स आणि कंपाऊंड्सचे मॉलिक्युल वेगळे वेगळे असतात, आपल्याला माहिती आहे. आता मॉलिक्युलर मास अँड कन्सेप्ट ऑफ मोल, इथून खरा धडा पलटी मारतोय. आता तुम्ही म्हणाल काय आता हे, इथपर्यंत सगळं सोपं होतं, आपल्याला माहिती होतं. इथून पुढे हा धडा जर आता अवजडतेकडे जाणार आहे. मॉलिक्युलर मास म्हणजे त्या मॉलिक्युलचं मास. H2O हा एक मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन, एका हायड्रोजनचं वजन 1, ऑक्सिजनचं वजन 16. 2 हायड्रोजन आहेत. नंबर ऑफ ऍटम्स इन द मॉलिक्युल 2 हायड्रोजन आहेत, त्याचं वजन झालं 2. कसं केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ऑक्सिजन 16 एकाचं वजन आणि एकच ऍटम, 16 एके 16. 16 आणि 2 18 हा झाला त्याचा मॉलिक्युलर मास.
H2O एका मॉलिक्युलचं मास आहे 18. ह्याच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटी बीव्हिटी काहीच मल्टिप्लाय करत नाही. हे वजन नाहीये, हे मास आहे. तुम्हाला आता फिजिक्सचा तो लेसन झालाय, मास आणि वेट मधलं अंतर तुम्हाला माहिती. वी आर टॉकिंग अबाउट मास. द इंटरनल कंटेंट ऑफ दॅट मटेरियल हॅज 18 नंबर. हा त्याचा मास आहे. कळलं का? असा आपण त्या प्रत्येक मॉलिक्युलचा ऍटॉमिक मास काढू शकतो. त्याचं ऍड केलं की मॉलिक्युलर मास काढतो. आता मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकून ना यांचा तुम्ही मॉलिक्युलर मास काढा. हा तुम्हाला दिलेला एक्सरसाइज आहे. सॉल्व दिस. इट्स सिम्पल. पण आता मोल म्हणजे काय? मोलची कन्सेप्ट काय आहे बघा. 1 किलो गहू, 1 किलो तांदूळ, 1 किलो डाळ असं काही काही जेव्हा मी वजन करते तर त्या 1 किलो मधले दाण्यांची संख्या वेगळी वेगळी असेल. पण 1 किलो मध्ये त्याच्यामध्ये असलेलं जे काही कंटेंट आहे ते सेम आहे. 1 किलो कंटेंट आहे. दाणे मोठे छोटे बारके कसे असू शकतात. 1 किलो कुरमुऱ्यांची पिशवी एवढी भरते, पण 1 किलो गहू एवढेच बसतात. वजन वेगळं वेगळं नाहीये, आकार वेगळा वेगळा आहे. आता मोल कन्सेप्ट मध्ये आपल्याला हे सांगितलं त्याने की 1 मोल कोणत्याही पदार्थाचा तुम्ही घेतला, दॅट 1 मोल इज इक्वल टू दॅट मच ग्रॅम्स ऑफ एका त्याच्या मॉलिक्युलचं वेट इन ग्रॅम्स इज इक्वल टू 1 मोल. सोप्या भाषेत सांगायचं आपल्याला बघा. While carrying out the chemical reaction, it is convenient to measure out the quantities that can be handled instead of counting the numbers. आपल्याला किती ऍटम्स आहेत आणि किती मॉलिक्युल आहेत असं म्हणत नाही आपण, त्याचा व्हॉल्यूम बघतो, म्हणजे प्रमाण बघतो. बरोबर ना? संख्या मोजत नाही बसत. म्हणून इकडे मोलची कन्सेप्ट आपल्याला मदत करते. तर मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन इज 32 युनिट. देअरफॉर 32 ग्रॅम ऑक्सिजन इज 1 मोल. सोपं. एका ऑक्सिजनचा मॉलिक्यूल O2 लिहितो आपण. O2 ऑक्सिजन मॉलिक्यूल. एकाचं वजन आहे 16. 16 गुणे 32. हे कसं काढलं आपण? हे असं काढलं बघा. आपल्याला माहितीये की 1 ऑक्सिजन इज 16. बरोबर? आणि O2 असा मॉलिक्यूल आहे. O2. मग O2 मध्ये किती झाले? 16 गुणे 32. 32 युनिट्स जे इथे ऑलरेडी दिलेले आहेत. आता 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन. मग हाच 32 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू व्हॉट? 1 मोल. बरोबर? आता जर आपण असं हायड्रोजनचं काढलं तर हायड्रोजन 1 हायड्रोजन इज 1 ॲटॉमिक मास युनिट. पण H2 मॉलिक्यूल आहे. H2 तर आपण याला कसं लिहिणार? 2. मग 2 ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 1 मोल ऑफ हायड्रोजन. बरोबर? एवढं सोपं आहे. असंच लक्षात ठेवूया आपण. असंच आहे. ठीक आहे. आता असं का? 1 मोल मला द्या एखाद्या गोष्टीचा, म्हणजे किती द्या? त्याच्या एका मॉलिक्युल मध्ये जेवढं वजन आहे तेवढं द्या. आता ॲव्होगॅड्रो नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याने सांगितलं की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. म्हणजेच काय? एका मोल मध्ये एवढे पार्टिकल्स असतात. तुम्ही ते ऍटम्स घ्या, मॉलिक्युल्स घ्या, आयन्स घ्या, काही घ्या. पण 1 मोल मध्ये किती येतील? 6.022 इंटू 10⁻23 एवढी संख्या. ही संख्या लक्षात ठेवायची कुठे? त्याला म्हणतात ॲव्होगॅड्रो नंबर AN. समजलं? इथपर्यंत आपला धडा आज आपण इथे थांबवूया. ह्याच्या पुढच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण पुढच्या वेळेला करू. व्हॅलेन्सी वगैरे आपण आज ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपला हा धडा पूर्णपणे संपेल. आज आपण इथे थांबूया का? तुम्हाला समजलं आपण आज जे काही डिस्कस केलं ते? एवढं काही कठीण नव्हतं, फक्त शेवटचा भाग थोडासा नवा होता. पुढच्या वेळेला मॅम आवाज तुमचा. बाय बाय. बाय बाय. अच्छा.